लग्नाला जायचंय किंवा कुठल्याही कार्यक्रमाला जायचंय पण चेहऱ्यावर अजिबातच ग्लो नाही आणि पार्लरमध्ये जाण्या इतका वेळ तर अजिबातच नाही। अशा वेळी काय करायचं? अगदी निराश हताश न होता फक्त हा व्हिडिओ बघा आणि हा घरगुती उपाय फक्त 10 मिनिटं तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा। बघा 10 मिनिटात तुमचा चेहरा नॅचरली ग्लो करायला लागेल, चेहरा उजळ व्हायला लागेल आणि कार्यक्रमात गेल्यानंतर तुमच्या चेहऱ्याची चमक मेकअप पाहून सगळेजण तुम्हाला हा प्रश्न विचारतील, कुठल्या पार्लरमधून फेशियल करून आलाय? हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत एक साधा सोपा घरगुती उपाय शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा काळपटपणा, पिंपल्सचे डाग धब्बे किंवा चेहरा कितीही डल, निस्तेज आणि रुक्ष दिसत असेल तरी सुद्धा फक्त या 10 मिनिटात तुमच्या चेहऱ्यावरच्या या सगळ्या समस्या होऊन चेहरा उजळ व्हायला लागेल, चेहऱ्याची चमक पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल। तर आजच्या या घरगुती उपायातला पहिला महत्त्वाचा घटक तुम्हाला इथं दिसतोय, तो म्हणजे मुलतानी माती। आता प्रत्येकीनं लहानपणी कधी ना कधी मुलतानी माती आपल्या चेहऱ्यावर नक्कीच लावलेली असेल, कारण खूप अमेझिंग असे याचे बेनिफिट्स आहेत आणि अगदी स्वस्तात मिळते मुलतानी माती। तुम्ही इथे बघू शकता, हे 10 रुपयाचं पॅकेट फक्त आहे, पण हे तुम्ही एकदा जर आणलं तर महिनोन्महिने तुम्ही अशा पद्धतीचे घरगुती फेस पॅक बनवून तुमच्या चेहऱ्याची चमक कायमस्वरूपी तशीच ठेवू शकता। चेहरा हळूहळू तुमचा गोरा व्हायला लागेल फक्त या घरगुती साध्या सोप्या उपायांमुळे। आता इथं तुम्ही बघू शकता, साधारणतः एवढे जे मुलतानी मातीचे तुकडे आहेत ते मी घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर या सगळ्या मुलतानी मातीची तुम्ही छान अशी पावडर बनवून ती बरणीमध्ये भरून ठेवू शकता। आता मी इथं छान एवढे हे जे 2 तुकडे आहेत ते मुलतानी मातीचे घेतलेले आहेत। आता त्यानंतर सध्या थंडी सुरू होऊन गरमीसुद्धा व्हायला लागली आहे, आपली स्किन हायड्रेट राहण्यासाठी इथं मी वापरते ते म्हणजे गुलाब पाणी। जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर गुलाब पाण्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये दूध घातलं तरी सुद्धा चालेल। आता इथं मी थोडंसं गुलाब पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून हे मुलतानी मातीचे जे खडे आहेत ते गुलाब पाण्यामध्ये विरघळतील। आणि तोपर्यंत पुढची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते। अजून थोडंसं मी याच्यामध्ये गुलाब पाणी जे आहे ते टाकून ठेवलेलं आहे। आता छान या गुलाब पाण्यामध्ये मुलतानी माती जी आहे ती विरघळेल। पुढची गोष्ट तुम्हाला दिसते ती म्हणजे तांदूळ। तांदळाचं पीठ सुद्धा आपला चेहरा लाइटर आणि ब्राइटर करण्यासाठी भरपूर जास्त फायदेशीर ठरतं। तांदळाचा जो पीठ आहे तो स्क्रबर म्हणून आपण वापरतो। चेहऱ्यावरचे तुमच्या ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील, डेड स्किन असेल, हे सगळे या स्क्रबिंगमुळे निघून जातं आणि हळूहळू तुमचा चेहरा गोरा व्हायला लागतो, तुकतुकीत आणि उजळ दिसायला लागतो। म्हणून इथं आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर जो कुठला तांदूळ तुम्ही वापरत असाल तो छान असा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि ते पीठ तुम्ही तांदळाचं पीठ म्हणून वापरू शकता या घरगुती उपायामध्ये। आता फक्त तांदळाचं पीठ न वापरता इथं अजून एक गोष्ट तुम्हाला वापरायची आहे, ते म्हणजे मसूर डाळीचं पीठ। मसूर डाळीचं पीठ सुद्धा आपल्या सौंदर्यासाठी भरपूर फायदेशीर आहे, म्हणून मी इथं मसूर डाळ सुद्धा घेतलेली आहे। आता या तांदळाचं पीठ आणि मसूर डाळ तुम्ही समप्रमाणामध्ये घेऊन व्यवस्थित ती एका कपड्याने पुसून दोन्ही मिक्सरमध्ये छान बारीक करून त्याची पावडर बनवून तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये त्याचा वापर करू शकता। ज्या पद्धतीनं या दोन्ही गोष्टी व्यवस्थित बारीक करून मी याची पावडर छानपैकी बनवून ठेवते आणि जेव्हा मला अशा पद्धतीचे घरगुती उपाय करायचे तेव्हा मी वापरते। किंवा तुम्हाला अशा पद्धतीनं जेव्हा करायचं आहे तेव्हाच तुम्ही फक्त तांदूळ मसूर डाळ एकत्र करून मिक्सरमधून त्याची छान बारीक पावडर करून घ्या। आता इथं तुम्ही बघू शकता, माझ्याकडे हे पीठ मी तयार करूनच ठेवलेलं आहे। छान असं हे रवाळ पीठ तयार करायचं आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्याची स्क्रबिंगसुद्धा छान होते आणि एका स्टेपमध्ये आपल्याला पार्लरसारखा ग्लो मिळतो। अगदी कुठेही बाहेर जायचं नाही, एकही रुपया खर्च करायचा नाही। अगदी तुम्हाला लग्नाला जायच्या आधी 10 मिनिटंसुद्धा ही स्टेप तुम्ही जरी केली ना तरी तुमचा चेहरा छान ग्लो करायला लागेल। आता इथं साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा इतकं हे जे पीठ आहे तांदूळ आणि मसूर डाळीचं आपल्याला या मुलतानी मातीमध्ये टाकायचं आहे आणि मुलतानी माती थोडीशी आता विरघळली आहे गुलाब पाण्यामध्ये, तर थोडंसं अजून आपल्याला ज्या पद्धतीनं गरज असेल त्या पद्धतीनं गुलाब पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळ्या गोष्टी छान अशा आपल्याला हलवून व्यवस्थित त्याची पेस्ट आहे ती बनवून घ्यायची। आता याच्यानंतर आपल्याला कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी चेहऱ्यावर चमक हवी आहे आणि ती चमक येण्यासाठी इथं मी वापरते हळद। आता ही घरगुती दळलेली हळद आहे, त्याच्यामुळे साधारणतः फक्त 1 चिमूट इतकीच हळद आपल्याला घ्यायची आहे आणि हळदीमध्ये नॅचरल प्रॉपर्टीज असतात, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात। त्याच्यामुळे चेहऱ्यावरची सूज असेल, लालसरपणा असेल, पिंपल्स असतील, हे हळूहळू कमी होऊन चेहरा ग्लो करायला लागतो, उजळ व्हायला लागतो। हे सगळे हळदीचे फायदे आहेत। म्हणूनच कुठलाही तुम्ही घरगुती फेस पॅक बनवत असाल तेव्हा हळद तुम्ही नक्की वापरून घ्या। आता हे छान पद्धतीनं आपला हा जो फेस पॅक आहे ना या कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेला आहे। तुम्हाला याच्यामध्ये हवं असेल तर अजून थोडंसं तुम्ही पातळ करू शकता। आता हा फेस पॅक तयार केल्यानंतर लावण्यापूर्वी छान पद्धतीनं आपले केस जे आहेत ते व्यवस्थित अशा पद्धतीनं या हेअर बँडने व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचे, जेणेकरून आपले केस सुद्धा खराब होणार नाही।
त्यानंतर चेहरा मी इथं थंड पाण्याने स्वच्छ केलेला आहे, कुठलाही फेस वॉश किंवा साबण इथं वापरलेला नाही. आणि त्याच्यानंतर आपण तयार करून घेतलेला हा मॅजिकल फेस वॉश आहे तो आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. आता हा फेस वॉश अप्लाय करताना एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची की हा फेस पॅक जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये आपल्याला अप्लाय करायचा आहे, जेणेकरून आपल्याला नंतर चेहऱ्याची स्क्रबिंग आणि मसाजसुद्धा करायचा आहे. तर हलक्या हातानं आपल्याला हा जो फेस पॅक आहे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा. आता घरगुती फेस पॅक आपण आपल्या चेहऱ्यावरती लावतो ना, याच्यामुळे कुठलंही केमिकल आपण आपल्या चेहऱ्यावरती लावत नाही, पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी माझ्या चेहऱ्यासाठी सूट होतात म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. पण एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर ती गोष्ट तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल, किंवा हाच फेस पॅक तुम्ही अगोदर पॅच टेस्ट करा आणि मगच तुमच्या स्किनवरती अप्लाय करा. आता छान पद्धतीनं हा फेस पॅक ना सगळीकडे मी चेहऱ्यावरती अप्लाय केला. थोडासा शिल्लक राहिला तो असाच टाकून न देता हातावर सुद्धा अप्लाय करायचा. आता माझ्याकडून ना थोडासा हा जास्त झाला म्हणून मी हातावर अप्लाय केल्यानंतर सुद्धा थोडासा शिल्लक राहिला होता, तर त्याची सेकंड लेअर माझ्या चेहऱ्यावरती मी छान अशी अप्लाय करून घेतलेली आहे. मस्त असा हा फेस पॅक अप्लाय केल्यानंतर ना 10 मिनटं आपल्याला हा व्यवस्थित चेहऱ्यावरती तसाच राहू द्यायचा, जेणेकरून या सगळ्या गोष्टी आहेत ज्या खोलवर आपल्या चेहऱ्यावरती काम करतील आणि त्यानंतर आपल्याला मिळेल चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो. नैसर्गिकरित्या आपली त्वचा उजळायला लागेल. सोबतच याच्यामध्ये आपण स्क्रबिंगसुद्धा करणार आहे, त्याच्यामुळे ब्लॅकहेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील, हे सगळे हळूहळू कमी होतील. चेहऱ्यावरचे डाग धब्बे कमी होऊन तुम्हाला चेहरा गोरा, उजळ आणि तुकतुकीत दिसायला लागेल. तर 10 मिनटं झालेली आहेत. चेहरा आणि हात जो आहे तो व्यवस्थित ड्राय झालेला आहे. आता त्यानंतर अप्लाय करण्याची स्टेप झाल्यानंतर हा फेस पॅक काढण्यापूर्वीसुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची, हा डायरेक्ट धुवून काढायचा नाही, कारण मुलतानी माती थोडीशी चिकट असते. तर त्या अगोदर थोडंसं आपल्याला चेहऱ्यावरती असं स्क्रबिंग करायचं आहे, मसाज करायचा आहे. त्यामुळे आपला चेहरा जो आहे तो पाण्यानं थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं अपवर्ड डायरेक्शनने चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे, त्याच्यामुळे चेहऱ्यावर छान स्क्रबिंग होते. त्याच्यामध्ये ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स निघून जातात, चेहऱ्यावरची डेड स्किन, काळपटपणा निघून जातो आणि चेहरा हळूहळू उजळ व्हायला मदत होते. चेहरा अगदी तुळतुळीत गोरापान दिसायला लागतो आणि इतका चेहरा तुम्हाला गुळगुळीत झालेला जाणवेल ना. अगदी तुम्ही पहिल्यांदा हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावला ना, तर 10 मिनिटांनी तुम्हाला चेहऱ्याचा एक गुळगुळीतपणा बघून ना सारखं सारखं तुम्ही तुमच्या चेहऱ्याला स्किनला हात लावाल, इतका चेहरा छान ग्लोईंग आणि तुकतुकीत गुळगुळीत दिसायला लागतो. तर छान असं मी चेहऱ्यावरती असा मसाज करून घेते. त्याच्यानंतर चेहऱ्यावरती थोडंसं हलकं टॅपिंगसुद्धा करायचं, जेणेकरून आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटतं. आता मसाज आपण करून घेतलेला आहे, स्क्रबिंग झालं आहे, थोडंसं टॅपिंगसुद्धा केलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही पाण्याने चेहरा धुतला तर भरपूर पाणी लागेल, त्यासाठी अशा पद्धतीचा स्पंज मिळतो, तो तुम्ही वापरलात तर पाण्याची सुद्धा बचत होते आणि पटकन 5 ते 10 मिनिटात आपला हा फेस पॅक आहे आपण पटकन लगेच तो काढू शकतो. अशा पद्धतीनं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हा जो स्पंज आहे तो व्यवस्थित मी बुडवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त 10 मिनिटं हा मी माझ्या चेहऱ्यावरती लावलेला आहे आणि तो पुसल्यानंतर इतका छान ग्लो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा बघायला मिळेल की यापुढे तुम्ही अजिबात पार्लरमध्ये न जाता फक्त हा घरगुती उपाय तुमच्या चेहऱ्यासाठी कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही नक्की ट्राय करून बघाल. तर अशा पद्धतीनं जो चेहरा आहे तो व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना तुम्ही बघाल चेहऱ्यावर इतका छान असा नॅचरल ग्लो दिसेल, चेहरा गुळगुळीत आणि तुकतुकीत दिसायला लागेल. आता सध्या थंडीचे दिवस संपून गरमीचे दिवससुद्धा सुरू होतील, लग्नसराईसुद्धा सुरू होईल आणि अशा वेळी तुम्हाला हा घरगुती उपाय नक्कीच मदत करेल. त्यामुळे इथून पुढे हजारो रुपये पार्लरमध्ये खर्च करण्यापेक्षा आणि भरपूर वेळ तिथं घालवण्यापेक्षा फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्ही हा घरगुती उपाय केलात तर पार्लरपेक्षा जास्त ग्लो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल आणि तोही कुठल्याही आपल्या साईड इफेक्टशिवाय. कारण घरगुती उपाय जे असतात ज्याच्यामध्ये आपण घरातल्याच नॅचरली गोष्टी वापरतो, ज्याच्यामध्ये आपल्याला साईड इफेक्टची कुठलीही टेन्शन नसतं आणि जास्त करून साईड इफेक्ट होतसुद्धा नाहीत, परंतु प्रत्येकाची स्किन वेगळी असते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की पॅच टेस्ट करा. आता हा फेस पॅक काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपला चेहरा जो आहे तो ड्राय पडू नये किंवा चेहऱ्यावर आलेली ही चमक तशीच कायम राहावी, यासाठी आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायचं असेल. तुम्ही जर मॉइश्चरायझर वापरत नसाल तर बेस्ट आपलं ॲलोवेरा जेल तुम्ही व्यवस्थित चेहऱ्यावरती लावू शकता. छान तुमचा चेहरा ग्लो करायला लागेल आणि चेहरा हायड्रेट राहील. शक्यतो तुम्हाला जर चांगले रिझल्ट हवे असतील तर कुठलाही फेस पॅक जो आहे तो रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा. रात्रभर तो तुमच्या चेहऱ्यावर छान काम करतो आणि सकाळी तुम्हाला मस्त तुकतुकीत आणि चमकदार त्वचा बघायला मिळेल.
तर कुठल्याही कार्यक्रमाच्या अगोदर किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा फेस पॅक नक्की ट्राय करा आणि ग्लो तुम्ही स्वतःच बघून चकित व्हाल. मला नक्की कमेंट करून सुद्धा सांगा. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. तर पटकन तुम्हाला रेडी टू गो असा लुकसुद्धा दाखवते. कुठलाही मेकअप न करता छान तुमचा चेहरा ग्लो करायला लागेल या घरगुती उपायामुळे.